मागील भागात आपण पाहिले गुलाबी रंगाच्या आगळ्या वेगळ्या थीममध्ये प्रतीक आणि पायलच्या हळदीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. अमय अवनीच्या खोडकर प्रेमाने आणि पिऊच्या निरागसतेने या सोहळ्यात अधिकच रंग भरले. हळदीनंतर अमयने अवनीला लावलेली ती खास हळद आणि त्यांच्यातील रोमॅन्टिक क्षणाने दिवसाची सांगता झाली. दुसऱ्या दिवशी पीच आणि गुलाबी रंगाच्या सुंदर मांडवात प्रतीक आणि पायल विवाहबंधनात अडकले. कन्यादान आणि सप्तपदीच्या विधीवेळी सर्वजण भावुक झाले होते. लग्नानंतरच्या खेळामध्ये अमय अवनीच्या जोडीने पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकली. मात्र पाठवणीच्या वेळी पायलने प्रतीकजवळ आपल्या वडिलांबद्दलची भीती व्यक्त केली, ज्याने प्रतीकच्या चिंतेत भर पडली. काय आहे पायलच्या वडिलांचे सत्य आणि अमय अवनीच्या आयुष्यात आता कोणतं नवीन वादळ येणार? तर चला सुरू करूया आजची कथा. येथे प्रतीक आणि पायलची कार थांबली आणि ड्रायव्हर म्हणाला, "सर, आपण पोहोचलो." प्रतीकने हं म्हटले आणि कारचा दरवाजा उघडला आणि दुसऱ्या बाजूला जाऊन पायलला बाहेर निघण्यास मदत केली. पायलने समोर पाहिले. एक अतिशय सुंदर बंगला होता, जो पूर्णपणे दुधिया प्रकाशात उन्हाळून निघाला होता आणि अतिशय देखणा होता. प्रतीकने पायलकडे पाहिले, जी त्या घराकडेच पाहत होती. पायलने प्रतीकला पाहिले आणि म्हणाली, "आपण इथे का आलो आहोत?" प्रतीकने तिला पाहून म्हटले, "आज चल, समजून जाईल." असे बोलून त्याने पायलकडे आपला हात पुढे केला आणि पायलने हसून त्याची हथेली थांबली आणि दोघे पुढे वाढले. दोघांनी आपल्या एका हाताने घराचा तो मोठा दरवाजा उघडला. पायलने पुढे जाण्यासाठी पाऊल उचलले की प्रतीकने तिला पाहून म्हटले, "अरे थांब तर खरी." पायलने त्या प्रश्नार्थक नजरेने पाहिले तर प्रतीकने तिला समोर पाहण्याचा इशारा केला. पायलने तिकडे पाहिले तर जानकी काकूसोबत दोन नोकर उभे होते. एकाच्या हातात तांदळाने भरलेला कलश होता आणि दुसऱ्याच्या हातात आळत्याचे ताट. तिथेच जानकी काकूच्या हातात आरतीचे ताट होते. जानकी काकूने हसून दोघांचा टिळक केला आणि मग दोघांची आरती उतरवली आणि मग तांदूळ आणि आळत्याचे ताट खाली ठेवले आणि म्हणाल्या, "पायल बेटा, आधी या कलशला आपल्या उजव्या पायाने पाड आणि मग आळत्याच्या ताटात पाय ठेवून आत ये." पायलने तसेच केले. तिथे कलश पाडला आणि आळत्याच्या ताटात पाय ठेवून आत प्रवेश केला. प्रतीक आणि पायल दोघांनी त्यांच्या पाया पडले. जानकी काकूने दोघांना आशीर्वाद दिला आणि मग त्या नोकरांना घेऊन तिथून निघून गेल्या. त्या जाताच प्रतीकने पायलला झटकन कडेवर उचलून घेतले. पायल हैराण होऊन त्याच्याकडे पाहू लागली तर प्रतीक हसून तिला वर रूमच्या दिशेला घेऊन जाताना म्हणाला, "चल, आता आपल्या रूममध्ये जाऊया." पायलने त्याला पाहून म्हटले, "पण तू सांगितले नाहीस आपण इथे का आहोत?" प्रतीकने वर चढतानाच म्हटले, "कारण हे आपले घर आहे, समजले? आता गप्प राहा तू." पायल हैराण होऊन त्याच्याकडे पाहू लागली. काही क्षणात ती आपल्या रूममध्ये होती. पायलने त्या रूमला पाहिले, जे अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आले होते. बेड जास्त उंच नव्हता आणि त्याच्यावर व्हाईट नेटची कॅनपी लावली होती, ज्यावर फेरी लाईट्स अटॅच होत्या आणि सोबतच लाल गुलाब लावले होते. बेडवर गुलाबाच्या पाकळ्या विखरल्या होत्या आणि रूममध्ये खूप साऱ्या सुगंधी मेणबत्त्या जळत होत्या. पायलने प्रतीकला पाहिले, जो तिलाच पाहत होता. पायल तर ते सर्व पाहून समजूनच शकली नाही की कशी प्रतिक्रिया द्यावी आणि जेव्हा तिने प्रतीकला स्वतःकडे पाहताना पाहिले तर ती अजूनच गडबडली. प्रतीक हसून दिला. मग तिचा हात पकडून तिला एका बाजूला पाहण्याचा इशारा केला. पायलने त्या बाजूला पाहिले, जिथे त्या दोघांचे एक सुंदर पेंटिंग लावले होते. पायल त्या बाजूला वाढली आणि त्या पेंटिंगला स्पर्श करून म्हणाली, "हे किती सुंदर आहे, अगदी रिअल वाटत आहे." प्रतीकने असं म्हटले, "अमयच्या वतीने हे गिफ्ट आहे." पायलने त्याला पाहिले आणि आनंदाने म्हणाली, "जुजी, किती अमेझिंग आहे." प्रतीकने तोंड वाकडे करून तिला पाहिले आणि पटकन जाऊन तिला मागून पकडले. पायलने जसे त्याची हथेली आपल्या पोटावर जाणवली, ती स्थिर पडली. प्रतीकने तिच्या खांद्यावर आपले होठ टेकवले आणि मग हळूच बोलला, "आपल्या पहिल्या रात्रीच्या वेळी दुसऱ्या माणसाचे कौतुक नाही केले पाहिजे पायल, हे तुला महागात पडू शकते." पायलची तर पूर्ण गोष्ट डोक्यावरून गेली. तिच्या कानात फक्त "पहिली रात्र" हा शब्द गुंजत होता. तिची धडधड अचानक वाढली होती. तेव्हा प्रतीक तिच्यापासून थोडा वेगळा झाला आणि तिला स्वतःकडे फिरवले. पायल त्याच्याकडे वळली आणि त्याला पाहू लागली. अजूनही ती नववधूच्या वेशात पूर्ण शृंगारात होती. प्रतीकची नजर तिच्या भांगेत भरलेल्या सिंदुरावर जाऊन अडकली. त्याने हसून पुढे होऊन तिचे कपाळ चुंबले. पायलचे डोळे बंद झाले. तो तिच्यापासून वेगळा झाला आणि यावेळी त्याचे हात पायलच्या गळ्यावर जाऊन थांबले.
त्याने तिच्या मंगळसूत्राचे चुंबन घेतले. पायलसाठी हे अगदी नवीन अनुभव होते. तिने घट्ट आपले डोळे बंद करून घेतले. पण प्रतीकला माहीत होते की त्या दोघांमध्ये कधी रोमॅन्टिक मोमेंट्स इतके बनले नव्हते. कारण होती त्याची नोकझोक. दोघे प्रेम अफाट करायचे एकमेकावर, पण ती खट्टी-मिठी नोकझोक कधी सुटले नाही त्यांच्याकडून. प्रतीकने पायलचा चेहरा हाताळला. पायलने डोळे उघडून त्याला पाहिले तर प्रतीक प्रेमाने हसून म्हणाला, बी कम्फर्टेबल जान. पायल त्याला पाहू लागली तर प्रतीकने तिच्यापासून वेगळे होत आपल्या शेरवानीचे 2 बटन्स उघडले आणि दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, चेंज करून घे, मला तर यात श्वासही घेता येत नाहीये. असे म्हणत तो आपली शेरवानी काढून उभा होता. यावेळी तो आपल्या ब्लॅक कलरच्या बनियानमध्ये होता. पायल त्याला हैराण होऊन पाहत होती. आता तर तो तिच्या इतका जवळ होता आणि आताच तो हे काय म्हणत होता. पण प्रतीकला वाटत होते की पायलने त्याच्यासोबत कम्फर्टेबल फील करावे. या नात्याला पुढच्या स्टेपवर नेण्याआधी त्याला वाटत होते की तिने त्याच्याशी संकोच करू नये. म्हणूनच तो तिला पूर्ण स्पेस देत होता. पायलने त्याला पाहून संकोचित म्हटले, प्रतीक, काय तू माझ्यावर नाराज झालास का? मी काही चुकीचं केले? प्रतीकने तिला पाहिले, मग हसून म्हणाला, नाही जान, तू कुठे काय केलंस? ही गोष्ट तुझ्या या छोट्याशा डोक्यात आली कुठून? पायलने त्याला पाहिले आणि म्हणाली, तर मग तू लांब का गेलास? असे म्हणताना तिच्या पापण्या झुकल्या आणि तिने आपल्या हाताची बोटे एकमेकात गुंफून घेतली. प्रतीक हसून तिला आणि मग तिच्या जवळ जाऊन तिचे हात हातात घेऊन म्हणाला, म्हणून लांब झालो? तू घाबरत आहेस? पायलने त्याला पाहिले आणि म्हणाली, नाही मी घाबरत नाहीये. प्रतीक हसून दिला. मग तिचा चेहरा गोंजारत म्हणाला, भिवू नकोस, हा मीच आहे आणि तुझाच आहे, समजले? पायल हसून त्याच्या छातीला लागली. प्रतीकने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. थोड्या वेळाने पायल त्याच्यापासून वेगळी झाली तर प्रतीकने तिला पाहून म्हटले, लेट मी हेल्प यू. हे बोलून त्याने पायलची ओढणी तिच्या डोक्यावर उतरवली आणि मग एक एक करून तिचे दागिने उतरू लागला. पायल त्याच्या हाताचा स्पर्श जाणून आकुंचन पावत होती. प्रतीकने तिचा आंबाडा सोडला आणि तिचे केस विखुरून पाठीवर आले. पायलने त्याला पाहिले तर प्रतीकने तिला पाहून म्हटले, कपाटात काही कपडे आहेत, चेंज करून घे. पायलने कपडे घेतले आणि चेंज करायला निघून गेली. तिकडे प्रतीकने सुद्धा आपले कपडे घेतले आणि चेंज करून बेडवर आला. थोड्याच वेळात पायल सुद्धा आली. पायल त्याच्या जवळ येऊन बसली आणि त्याच्या खांद्यावर डोके टेकवले. प्रतीकने सुद्धा तिला आपल्या कवेत घेतले. तितक्यात पायल म्हणाली, आय लव्ह यू प्रतीक. प्रतीकने हसून तिला पाहिले आणि मग तिचे कपाळ चुंबून म्हणाला, आय लव्ह यू टू. पायलच्या मनात जी घबराट होती ती कुठूनतरी प्रतीकच्या या वागण्याने कमी झाली होती. तिच्या मनाला दिलासा होता की त्याने तिला वेळ दिला होता. त्याचे प्रेम रूहानी होते. ध्येय मिळून जर त्याने पायलच्या भावनांची कदर केली नसती तर त्याचे प्रेम फक्त नावापुरतेच प्रेम असते. पण प्रतीकसाठी पायल काय होती हे तो शब्दात सांगू शकत नव्हता. त्यासाठी ती त्याचे पहिले प्रेम होते, जी आज पहिली मंजिल गाठू शकली होती. पण अजून प्रवास सुरू झाला होता. प्रेमाचे मंजिलवर पोचणे अजूनही बाकी होते. प्रतीकने पायलला घट्ट आपल्या बाहूंमध्ये भरले आणि स्वतःपासून खूप जवळ करून झोपी गेला. पुढील सकाळी अमयची झोप उघडली. नजर आपल्या बाहूंमध्ये झोपलेल्या अमयवर गेली. ती मोठ्या सुखात त्याला लागून झोपली होती. अमयने हसून तिचे कपाळ चुंबले आणि मग तिला नीट झोपवून स्वतः उठून वॉशरूममध्ये गेला. तो जेव्हा आंघोळ करून बाहेर आला तेव्हाही अवनी झोपलेलीच होती. त्याने स्वतःशीच म्हटले, आज आत्तापर्यंत झोपली आहे, वाटते काल जास्त थकली. झोपू देतो थोडा वेळ अजून. हे बोलून तो तयार होऊ लागला. थोड्या वेळाने अवनीचे डोळे उघडले आणि ती आळतीत उठली आणि जांभई देऊन अमयला पाहत म्हणाली, गुड मॉर्निंग मिस्टर हजबंड. अमयने तिला पाहिले आणि हसून तिच्या जवळ गेला आणि तिच्या चेहऱ्याजवळ झुकून तिचे कपाळ चुंबून म्हणाला, गुड मॉर्निंग माय लव्ह. अवनी हसून दिली. अमयने हसून तिच्या नाकाच्या शेंड्याला किस केले आणि हळूच तिचे होठ चुंबले आणि तिच्यापासून वेगळा झाला. अवनीने आपले डोळे पटकन मिचकावून पाहिले आणि म्हणाले, मी अजून ब्रश सुद्धा केला नव्हता, तुम्ही मला किस केले. अमयने हसून तिच्याकडे पुन्हा झुकताना म्हटले, हा तर फक्त एक सॉफ्ट टच होता. सांगशील तर मी स्मूथ सुद्धा करू शकतो. मला याने काही प्रॉब्लेम नाही की तू ब्रश केला आहेस की नाही. तू पूर्णपणे माझेच आहेस, समजले. अवनी त्याच्याकडे एकटक पाहू लागली तर अमय तिला चिडत म्हणाला, काय झाले, किस करून सांगू तुला. अवनीने पटकन आपल्या तोंडावर हात ठेवला आणि लवकर 3-4 वेळा नाही म्हणून मान हलवली.
तिला माहीत होते जर अमय बोलत असेल तर तो करू सुद्धा शकतो. अमय तिची कृती पाहून हसून दिला आणि मग म्हणाला, गेट रेडी नाऊ. आज खूप उशीरपर्यंत झोपली आहेस तू? अवनीने तोंड वाकडे करून म्हटले. तर काय झाले, तुम्ही आहात ना सर्व सांभाळण्यासाठी? अमय हसून म्हणाला, हो, आता जो तुला सांभाळू शकतो तो काहीही सांभाळू शकतो. अवनीने तोंड वाकडे करून म्हटले, इतकी साधी पत्नी कुठे मिळेल तुम्हाला? नाहीतर दुसरी कोणी असती तर तुम्हाला समजले असते. अमय तिची गोष्ट ऐकून हसून म्हणाला, मला तू मिळाली आहेस, आता दुसरी कोणी नको, समजले? अवनी हसून दिली आणि मग उठून फ्रेश व्हायला निघून गेली. अमय सुद्धा पिऊला पाहायला गेला. इकडे पल्लवी उठली आणि अचानकच गडबडली, कारण समोर नितीन बसला होता. पल्लवी गडबडून म्हणाली, तुम्ही इथे? काय झाले? नितीनने तिला पाहत म्हटले, मी तर फक्त तुझ्या जागा होण्याची वाट पाहत होतो. पल्लवी त्याला पाहू लागली तर नितीन म्हणाला, माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, तर विनाप्रश्न उत्तर तयार होऊन जा, मी बाहेर वाट पाहत आहे. हे बोलून तो उठला आणि तिचे कपाळ चुंबून बाहेर निघून गेला. पल्लवी संभ्रमात त्याला जाताना पाहू लागली. तेव्हा तिची नजर त्या पिशवीवर गेली जी नितीन सोफ्यावरच सोडून गेला होता. ती उठली आणि तिने पाहिले. त्यात एक सुंदर ड्रेस होता ज्याची लांबी गुडघ्याच्या खाली होती. पल्लवीला तो ड्रेस खूप आवडला. ती पटकन तयार व्हायला गेली. थोड्या वेळाने ती तयार होऊन बाहेर गेली. गेटच्या प्रवेशावर नितीन डोळ्यावर गॉगल्स चढवून कारला टेकून उभा राहून तिची वाट पाहत होता आणि लवकरच त्याची प्रतीक्षा पूर्ण झाली. जेव्हा त्याला समोरून पल्लवी येताना दिसली, नितीनचे डोळे पल्लवीवरच खिळले. ती त्या ड्रेसमध्ये खूपच प्यारी दिसत होती. पल्लवी कधी त्याच्याजवळ आली त्याला समजले नाही. नितीन तर अजूनही तिच्या ठरवलेला होता. ती पल्लवीने त्याला पाहून म्हटले, चला. नितीन शुद्धीवर आला आणि गडबडून म्हणा, हा चल. हे बोलून त्याने पल्लवीसाठी बाजूला दरवाजा उघडला आणि पल्लवी हसून आत बसली. नितीनने दरवाजा बंद केला आणि स्वतः येऊन ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि कार सुरू करून आपल्या मंजिलच्या दिशेला निघाला. इकडे पायलची झोप उघडली तर ती अजूनही प्रतीकच्या बाहूमध्ये होती. प्रतीक अजूनही झोपेत होता. पायलने त्याला पाहिले आणि हसून दिली. त्याच्या रात्रीच्या प्रयत्नांनी तिच्या मनाला शांतता दिली होती. तिने चुकून प्रतीकच्या कपाळात चुंबले आणि हळूच त्याचा हात बाजूला करून उठले आणि वॉशरूममध्ये निघून गेली. तिच्या जाण्यानंतर लगेच प्रतीकने डोळे उघडले आणि हसून दिला. त्याने वॉशरूमच्या दरवाजाकडे पाहून म्हटले, तुझ्या मनातून सर्व भीती काढून टाकेन, कारण तू माझी आहेस. तुझ्या मनात कोणतीही भीती नसेल, फक्त प्रेम असेल, आपले प्रेम. तो उठला आणि रूमच्या बाहेर निघून दुसऱ्या रूममध्ये जाऊन फ्रेश होऊ आला. पण तो आपल्या रूममध्ये जाण्याऐवजी थेट किचनमध्ये गेला आणि काही नाश्ता बनवू लागला. थोड्याच वेळात पायलसुद्धा तिथे आली. तिने प्रतीकला पाहिले आणि म्हणाले, आपण घरी नाही जात आहोत? प्रतीकने तिला पाहून म्हटले, नाही, अजून कमीत कमी आठवड्याभर आपण इथेच आहोत. तसेही तू घर पाहिले नाहीस ना. तू जा आणि घराची एक फेरफटका मारून ये, तोपर्यंत मी काही नाश्ता बनवतो. हे ऐकताच पायल पटकन पळाली. प्रतीक हसून दिला आणि पुन्हा आपल्या कामात लागला. प्रतीकने जोपर्यंत नाश्ता तयार केला तोपर्यंत पायल पूर्ण घर फिरून आली होती. ती परत त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, घर तर खूप छान आहे, पण तू कधी खरेदी केले हे? प्रतीकने हसून तिला पाहिले आणि म्हणाला, खूप आधीपासून पैसे साठवत होतो आपल्या घरासाठी, पण घेतले नाही कधी, कारण पल्लवी हॉस्टेलला राहायचे आणि एकटे राहण्याचे माझे मन व्हायचे नाही आणि अमयसुद्धा त्यावेळी एकटाच होता, म्हणून मी त्याच्यासोबत राहू लागलो. आणि हे घर मी आता धनतेरशीला खरेदी केले होते, कारण या घरात मला माझ्या पत्नीच्या रूपात तुझे गृहप्रवेश हवे होते. पायल त्याची गोष्ट ऐकून हसून दिली. तेव्हाच प्रतीक म्हणाला, आता बस आणि नाश्ता कर. पायलने त्याला पाहिले आणि म्हणाली, तू माझ्याकडून हे अपेक्षित तर नाही ना करणार की मी तुझ्यासाठी चांगल्या पत्नीसारखे जेवण बनवेन? कारण मला जेवण बनवता येत नाही, फक्त जेवता येते. तिची गोष्ट ऐकून प्रतीक हसून दिला आणि तिला खुर्चीवर बसवताना म्हणाला, मी जाणतो, म्हणूनच तू फक्त जेवणावर लक्ष दे. पायल खुश झाली आणि प्रतीक तिला वाढू लागला. पायल हसून त्याला पाहत होती. प्रतीकने प्लेट तिच्या पुढे ठेवली आणि तिला पाहून हसून म्हणाला, सांगशील तर तुझ्यासमोर पूर्ण दिवस बसून राहील. तू मन भरून मला आपल्या डोळ्यात साठवत राहा. पायलच्या पापण्या लाजेने झुकल्या. तिची चोरी पकडली गेली होती. प्रतीकसुद्धा तिच्या शेजारच्या खुर्चीवर बसला आणि दोघे नाश्ता करू लागले.
इकडे नितीनने एका जागी कार थांबवली. पल्लवीने आजूबाजूला पाहिले पण तिला सरप्राईज सारखे काही दिसलेच नाही. ती नितीनकडे पाहणार होती की नितीनने त्याच वेळी एक पट्टी तिच्या डोळ्यावर बांधली. पल्लवीने त्या पट्टीला स्पर्श केला. मग हाताने नितीनला चाचपडत म्हणाली, नितीन हे तुम्ही पण याआधी ती पुढे काही बोलली असती. नितीनने आपले बोट तिच्या होठावर ठेवले. पल्लवी गप्प झाली. नितीन तिच्या होठाच्या खूप जवळ येत म्हणाला, फक्त रिलॅक्स, विश्वास ठेव माझ्यावर. पल्लवी त्याचे श्वास आपल्या होठावर जाणून थरथरत होती. नितीनचे बोट अजूनही पल्लवीच्या होठावर होते. तेव्हा अचानक नितीनने आपल्या त्या बोटावर आपले होठ ठेवले. पल्लवी स्थिर झाली. ती भले पाहू शकत नव्हती पण नितीनची जवळीक आणि त्याचे हे कृत्य तिने नीट अनुभवले होते. नितीनने तिच्यापासून वेगळा झाला आणि कारच्या बाहेर उतरला आणि मग त्याने पल्लवीला कारच्या बाहेर येण्यास मदत केली. त्याने पल्लवी कारमधून निघताच लगेच तिला भाऊमध्ये उचलून घेतले. पल्लवीने आपले भाऊ त्याच्या गळ्यात गुंफले आणि नितीन तिला घेऊन पुढे वाढू लागला. थोड्या अंतरावर पल्लवीला पाण्याचा मोठा आवाज ऐकू येऊ लागला. जणू लाटा उठत आणि पडत होत्या. तिने अंदाज घेत म्हटले, काय आपण समुद्रकिनारी आलो आहोत? नितीनने तिला पाहिले. जी अंदाज लावण्याचा प्रयत्न करत होती की ती कुठे आली होती. नितीन हसून दिला पण बोलला नाही काय. तो तिला घेऊन थोड्या अंतरावर अजून चालला, मग थांबला आणि त्याने हळूच पल्लवीला खाली उतरवले. पल्लवीने आपले हात पुढे केले आणि नितीनला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत म्हणाले, मी काढू आता डोळ्याची पट्टी? नितीनने तिला पाहिले आणि म्हणाला, थांब, मी करतो. हे बोलून तो तिच्या मागे गेला आणि तिची डोळ्याची पट्टी हटवली. पल्लवीने डोळे उघडून इकडे तिकडे पाहिले आणि मग जिथे तिथे उभी होती तिथे पाहिले. तिच्या चारी बाजूला गुलाबाच्या पाकळ्याचे एक मोठे हृदय बनवले होते. अगदी समोर एका बॅनरवर मोठ्या अक्षरात लिहिले होते, कायमची माझी होशील का? पल्लवी ते सर्व पाहून हैराण होती. दिवसाचा उजेड होता आणि नितीनने काही जास्त गाजवाजाही केला नव्हता. पल्लवी पटकन मागे वळली तर नितीन तिच्या समोर गुडघ्यावर बसला होता. पल्लवीच्या डोळ्यात पाणी आले. नितीनने तिला पाहून तिचा डावा हात पकडला आणि म्हणाला, मी एकांतपणाच्या अंधारात होतो. त्या एकीनंतर कधी कोणाची ओढ राहिली नाही. मग जेव्हा तुला पाहिले तर धडधड वाढली. हो, मला पुन्हा एकदा प्रेम झाले. पल्लवी ओल्या डोळ्याने हसून दिली. नितीनने तिला पाहून म्हटले, कायमची माझी होशील का? पल्लवीने पटकन होकारात मान हलवली आणि नितीनने तिचा प्रतिसाद मिळताच तिच्या रिंग फिंगरमध्ये एक अंगठी घातली आणि तिचा हात चोंबला. नितीन उठला आणि पल्लवी त्याच्या गळ्याला लागली. नितीनने सुद्धा तिला कमरेतून थांबले आणि तिच्या मानेमध्ये आपला चेहरा लपवला. पल्लवीने हळूच म्हटले, आय लव्ह यू सो मच. नितीनने तिच्यावर आपली पकड थोडी अजून मजबूत केली आणि म्हणाला, आय लव्ह यू टू माय एंजल. पल्लवी हसून दिली. इकडे अवनी आणि अमय ऑफिसमध्ये होते. अमय एक फाईल वाचण्यात बिझी होता आणि अवनी आरामात बसून कधी काही पाहत होती तर कधी काही. अमयने तिला पाहिले आणि म्हणाला, काय झाले आहे तुला? इतकी सुस्त का वाटत आहेस? अवनीने त्याला पाहिले, मग टेबलवर डोके टेकवले आणि त्याला पाहून म्हणाले, मी बोर होत आहे. अमयने फाईल बंद करून ठेवली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरून म्हणाला, इथे ये. अवनीने डोके उचलून त्याला पाहिले तर अमयने तिला आपल्या जवळ येण्याचा इशारा केला. अवनी उठली आणि त्याच्या जवळ गेली. अमयने तिचे मनगट पकडले आणि मग तिला आपल्या मांडीवर बसून आपले हात तिच्या पोटावर बांधले आणि तिच्या खांद्यावर आपला चेहरा टेकून म्हणाला, सांग, काय करण्याची इच्छा आहे तुझी? अवनीने अमयला पाहिले आणि मग हळूच फिरले आणि त्याच्या गळ्यात आपले भाऊ गुंफून म्हणाली, काही नाही, बस मला असेच राहायचे आहे तुमच्याजवळ. अमय हसून दिला आणि तिला आपल्या छातीशी लावले. अवनीसुद्धा त्याच्या कवेत लपले आणि तिने आपले डोळे बंद केले. अमय हळूहळू तिच्या केसावरून हात फिरवू लागला. थोड्याच वेळात अवनीला झोप लागली आणि ती त्याच्या छातीला लागून झोपून गेली. अमयने तिला नीट आपल्या कवेत घेतले आणि एका हाताने तिला थांबले आणि दुसऱ्या हाताने आपल्या कामात लागला. तेव्हाच कोणीतरी त्याच्या कॅबिनचा दरवाजा ठोठावला. अवनी त्या आवाजाने थोडी कुजबुजली. अमयने लगेच तिला पुन्हा थोपटले आणि ती आरामात परत झोपली. अमयने आत या म्हटले तर त्याची असिस्टंट कॅबिनमध्ये आली पण अवनीला अमयच्या मांडीवर पाहून थोडे गडबडले. पण मग तिने आपल्या नजरा खाली केल्या आणि आरामात म्हणाली, सर, एका फाईलवर स्वाक्षरी हवी होती. अमयने तिच्याकडून फाईल घेतली आणि तिला
पाहून सही केली. त्या असिस्टंटचे नाव मिस मंगला होते आणि तिचे वय 38-40 वर्षाच्या आसपास होते. तिने अमयला पाहून म्हटले, सर, तुम्ही मॅडमना खोलीत आरामात झोपून या. अमयने तिला पाहिले आणि हळूच हसून म्हणाला, काही हरकत नाही. मिस मंगला ही इथे जितकी कम्फर्टेबल आहे तितकी कुठेच नसेल. मिस मंगला त्याची गोष्ट ऐकून हसून दिली. तिला माहीत होते अवनी खूपच साधी मुलगी होती आणि अमय आणि अवनीचे प्रेम ऑफिसमध्ये कोणापासूनही लपलेले नव्हते आणि त्यात अवनीच्या येण्याने अमयच्या वागण्यातील फरक सर्व पाहू शकत होते. ती हसून बाहेर गेली आणि अमय आपल्या कामात लागला.